भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या अण्वस्त्र साठ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि अण्वस्त्र धोक्यात आल्यामुळे पाकिस्ताननं शरणागती सुद्धा पत्करली आहे। किरणोत्सर्ग रोखण्यासाठी इजिप्तचं विमान पाकिस्तानमध्ये दाखल झालंय आणि किरणोत्सर्ग रोखण्यासाठी विमानातून बोरॉन आल्याची माहिती आहे। बोरॉन टाकून किरणोत्सर्ग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न होतोय आणि भारत आणि पाकिस्तानकडून या संदर्भात अद्यापही अधिकृत माहिती मिळालेली नाहीये। मात्र इजिप्तच्या विमानामुळे चर्चा जोरात सुरू आहे। अधिकची माहिती करून आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय सतत भारताकडून सुद्धा प्रत्युत्तर दिलं जात आहे पाकिस्तानच्या हल्ल्यांना। मात्र आता अण्वस्त्र साठ्यांचं पाकिस्तानच्या नुकसान झालेलं आहे। काय नेमकं नुकसान झालेलं आहे अण्वस्त्र धोक्यात आल्यामुळे? एक मुद्दा हा आहे याच्यामध्ये साधारणपणे जर आपण विचार केला तर एक बाब लक्षात येते की भारत भविष्यामध्ये आपल्यावरती हल्ला करू शकतो, त्या दृष्टिकोनातून पाकिस्तान बोरांचे साठे करतोय का, हा एक मुद्दा आहे। दुसरा मुद्दा हा आहे की पाकिस्तानचे अण्वस्त्र साठे किती कमकुवत आणि किती असुरक्षित आहेत, त्यामुळे जगाला धोका निर्माण होऊ शकतो। ही बाब जगाच्या लक्षात येण्यासारखी आहे। आणि जर भारताने साध्या हल्ल्यामध्ये जर त्यांचे साठे अशा पद्धतीने जर लिकेज झाले असतील, त्यांचा किरणोत्सर्ग झाला असेल, तर पाकिस्तानच्या जनतेने विचार करायला हवा की ज्याची क्षमता नाही एखादी गोष्ट सांभाळण्याची, त्या माणसाच्या हातामध्ये अशा पद्धतीचे एवढे मोठे साठे दिलं हे खूप चुकीचं आहे। आणि जगाने याचा विचार करणं गरजेचं आहे की पाकिस्तानचे साठे कधीही कोणाच्याही हाती लागू शकतात, दहशतवाद्यांच्या हाती लागू शकतात। पाकिस्तान हा दहशतवादाचा गड आहे। त्यांच्या जर हाती हे साठे लागले तर जगासाठी ही किती नाचक्की होऊ शकते आणि किती धोक्याची गोष्ट आहे। तर एकंदरीत जर पाहिलं तर एक तर तो बोरांचे साठे स्वतः करून ठेवत असेल भारत हल्ला करेल म्हणून, किंवा भारताच्या हल्ल्यामध्ये जरी त्या ठिकाणी किरणोत्सर्ग झाला असेल, न्यूट्रॉन ज्या असतात त्याची साखळी असते, शृंखला असते आणि ती वाढत जाते। अण्वस्त्राची असाच हा सगळ्यात मोठा त्याचा फायदा किंवा तोटा असं म्हणता येईल, कारण त्याचा विजेसाठी वापर केला जातो। अण्वस्त्राची एकदा शृंखला तयार होते आणि त्याचे मोठ्या प्रमाणात जे आहे किरणोत्सर्ग मोठ्या प्रमाणात वाढत जातो। त्याचे मानवी शरीरावरती पिढ्या न भरून निघणारं नुकसान होत असतं। कारण आपण नागासाकी आणि हिरोशिमा या ठिकाणी पाहिलेलं आहे। त्याच्यासाठी त्याला न्यूट्रॉन जे आहे ते शोषून घेतं। इजिप्तच्या खोऱ्यामध्ये, नाल खोऱ्यामध्ये या संदर्भामध्ये न्यूट्रॉनचे साठे बोरॉनचे साठे आहेत मोठ्या प्रमाणात। शिवाजी, आणि ते किरण, तुम्हाला बोरॉनचे थोडंसं थांबवते। आपल्यासोबत निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश जगेसर आपल्यासोबत आहेत। सतीश सर, आपण पाहतोय अण्वस्त्र धोक्यात आल्यामुळे आता पाकिस्ताननं शरणागती तर पत्करलेली आहे आणि किरणोत्सर्ग रोखण्यासाठी इजिप्तची विमानं सुद्धा पाकिस्तानात आल्याचं कळत आहे। नक्कीच अशा प्रकारचे स्पेक्युलेशन्स आहेत, पण मुळात आपण म्हणजे डीजीओनं जे आहे अशा प्रकारचा दावा त्या ठिकाणी एक प्रकारे नकारला होता की अशा प्रकारचा हल्ला कुठला भारताकडून त्या ठिकाणी झालेला आहे। पण वेगवेगळ्या प्रकारचे डॉट्स जर आपण जॉईन केले तर माझ्या मते एक पिक्चर आपल्यासमोर इमर्ज राहतं आणि त्या अनुषंगानं या सगळ्या ज्या बातम्या येतात त्या कशा एक दुसऱ्याशी जोडलेल्या आहेत ते आपल्याला कळू शकतं। काही दिवसांपूर्वी एनसीए म्हणजे नॅशनल कमांड ऑथॉरिटी, जे पाकिस्तानचं मुख्यतः न्यूक्लिअर वेपनशी संबंधित निर्णय घेतात, त्यांची बैठक झाली। म्हणजेच कुठेतरी अण्वस्त्राशी संबंधित चर्चा आणि त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत होत्या। त्यानंतर जे आहे अतिशय महत्वाचे असे डीप पाकिस्तानमध्ये जाऊन भारतानं जबरदस्त हल्ले केले, ज्यामध्ये एक नूर खान एअरबेस त्या ठिकाणी होता। आणि नूर खान एअरबेस जो आहे पाकिस्तानसाठी अत्यंत महत्वाचा आहे। त्या ठिकाणी त्यांच्या जवळच हे एनसीएचं ऑफिस सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि अत्यंत महत्वाचे असे वेपन्स सुद्धा त्या ठिकाणी। आणि म्हणूनच म्हटलं जातंय की असा न्यूक्लिअर हल्ला म्हणजे न्यूक्लिअर वेपन्स जे आहेत त्याला डॅमेज त्या ठिकाणी झाला असेल। ही दुसरी गोष्ट। तिसरी गोष्ट, जर अमेरिका पाकिस्तानवर त्याचबरोबर भारतावर एक प्रकारे दबाव म्हणा किंवा चर्चेच्या माध्यमातून अशा प्रकारची शस्त्रसंधी करायला जर सक्सेसफुल झाला असेल तर माझ्या मते भारताने जे आहे इतका जबरदस्त डॅमेज पाकिस्तानला दिल्यामुळे आणि पाकिस्तानला एक प्रकारे जे आहे भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे दोन्ही बाजूने जे आहे ही फेवरेबल पोझिशन शस्त्रसंधीसाठी निर्माण झाली असेल। आणि हे सगळे कयास बांधत असताना आता विथ प्रूफ फ्लाईट रडारच्या माध्यमातून त्या ठिकाणी कळतंय की इजिप्तवरून एक ट्रान्सपोर्ट त्या ठिकाणी निघतं, त्याहून महत्वाचं ते चीनला जातं आणि चीनवरून पाकिस्तानमधल्या अत्यंत छोट्या अशा मुरी एअरपोर्टवर त्या ठिकाणी येतं आणि त्यामध्ये महत्वाचं अशा प्रकारचं बोरॉन असणारं अँटी रेडिएशन ऍब्झॉर्बन मटेरियल जे आहे ते त्या ठिकाणी असण्याची शक्यता आहे। आतापर्यंत मी जे सगळे मुद्दे सांगितले हे डॉट्स जर आपण त्या ठिकाणी जोडले तर ही दाट शक्यता आपल्या समोर त्या ठिकाणी येते की येस, पाकिस्तानमध्ये खरोखरच हल्ल्यामध्ये काही न्यूक्लिअर मटेरियल जे आहे ते अफेक्ट झालं असणार, त्याला न्यूक्लिअर वेपन्स जे आहेत ते अफेक्ट झाला असणार, त्याला आपण जो आहे हल्ल्यामुळे जे आहे त्याला एक प्रकारे डॅमेज केला असणार आणि त्यातून हे जे रेडिएशन होतंय त्या रेडिएशनला रोखण्यासाठी असे बोरॉन B4C असणारे जे रॉड्स आहेत तर ते बोरॉन हायड्रेटचे कार्बेटचे रॉड्स जे आहेत
ते त्या ठिकाणी आणले गेले असतील. आत्ताच मी ऐकत होतो तुमचा रिपोर्ट सुद्धा की नक्कीच टेक्निकली आपण जर पाहिलं तर या बोरॉनचा अत्यंत महत्वाचा रोल असतो. युरॅनियम फिशन, थोडक्यात जे हे न्यूक्लिअर मटेरियल आहे आणि या युरॅनियमचं ज्यावेळेस फिशन होतं, एक प्रकारे विघटन होतं, त्यामधून थर्मल न्यूट्रॉन्स जे रिलीज होतात त्याला ऍब्झॉर्ब करण्यासाठी हे ऍब्झॉर्बर मटेरियल म्हणून त्या ठिकाणी वापरलं जातं. तर मुळात हे सगळे डॉट्स त्या ठिकाणी जर आपण जोडले तर ही शक्यता अजूनही नाकारता येत नाही की फार मोठा अशा प्रकारचा न्यूक्लिअर वेपन्सला डॅमेज करणारा हल्ला हा भारताकडून त्या ठिकाणी झाला असेल. अगदी सतीश सर, पण हे जे किरणोत्सर्ग आहे ते रोखण्यासाठी इजिप्तचे विमान जे पाकिस्तानमध्ये येते, हे किरणोत्सर्ग किती धोकादायक आहेत किंवा त्याचे परिणाम कुठपर्यंत पोहोचू शकतात? मुळातच आपण पाहिलं तर जगानं जे आहे 1945 ला हिरोशिमा नागासाकीमध्ये न्यूक्लिअर बॉम्ब झाल्यानंतर काय होतं हे तर 1945 ला हजारो लोकांचा दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी झालाच झाला. तर 1945 ची घटना आणि आज आपण 2025 मध्ये आहोत. आता सुद्धा जपानमध्ये त्या किरणोत्सर्गामुळे जे लॉंग टर्म इफेक्ट झालेले आहेत, जेनेटिक इफेक्ट झालेले आहेत, म्युटेशन झालेले आहेत, त्याचे परिणाम तिथली जनता त्या ठिकाणी भोगते. माझ्या मते आता डॅमेज किती झालेलं आहे हे त्या ठिकाणी पाहणं आवश्यक आहे. जर मोठ्या प्रमाणावर रेडिएशन लीक जर असेल तर पाकिस्तान हे जे आहे भारताचं नेबरिंग नेशन आहे, तर ही सुद्धा शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही की जे बॉर्डरी म्हणजे सीमेच्या लगतचे जे प्रदेश आहेत त्या ठिकाणी सुद्धा इनडिरेक्टली त्याचा इम्पॅक्ट येऊ शकतो. पण हे सगळं इंटेन्सिटीवर डिपेंड आहे की नेमका किती त्या ठिकाणी डॅमेज झालेला आहे आणि किती काळ आपण जे आहे विदाऊट कंट्रोलिंग ही सगळी सिनारिओ जी आहे त्याला कंट्रोल करण्याला किती वेळ आपण त्या ठिकाणी लावतो त्यावर याचा एक प्रकारे प्रसार किती होईल ते त्या ठिकाणी डिपेंडंट राहील. पण जर अशा प्रकारचं बोरॉनचे रॉड त्या ठिकाणी आले असतील आणि तशा प्रकारची कारवाई सुरू केली असेल, अमेरिकेने सुद्धा याकडे असेसमेंट करून लक्ष घातलं असेल, तर माझ्या मते त्याला लोकली कंट्रोल करण्यामध्ये, कंटेन करण्यामध्ये ते यशस्वी होतील अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही. सतीश सर, हे बोरॉन किती प्रभावशाली आहेत? कारण बोरॉन टाकून किरणोत्सर्ग म्हणजे जे रेडिएशन्स आहेत ते 100% आटोक्यात येतात का? न्यूक्लिअर रिएक्टर्स मध्ये नक्कीच बोरॉनचा जो आहे अत्यंत महत्वाचा बोरॉन बोरॉन कार्बेट जे आहे त्यांचे रॉड्स मोठ्या प्रमाणामध्ये वापरले जातात. इतिहासामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूक्लिअर रिएक्टर्स मध्ये याचा वापर तर केलाच जातो आणि 1986 मध्ये युक्रेनमध्ये, तेव्हा तो USSR होता, युक्रेनमध्ये ज्यावेळेस चेर्नोबिल न्यूक्लिअर रिएक्टर मध्ये एक प्रकारचा ऍक्सिडेंट त्या ठिकाणी झाला आणि मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारची शेलची गळती होऊ लागली, त्यावेळेस सुद्धा बोरॉनचा, सँडचा म्हणजे वाळू आणि लीड मिश्रण जे आहे त्यावर टाकण्यात आलं आणि मोठ्या प्रमाणावर त्या चेर्नोबिल न्यूक्लिअर ऍक्सिडेंट मधून त्याला थांबवण्यामध्ये यश प्राप्त झालं. नक्कीच बोरॉन इफेक्टिव्ह आहे कारण तो म्हणून काम पण 100% अगदी सतीश सर, धन्यवाद. तुम्ही सविस्तर विश्लेषण केलं, प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी. आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक सतीश जगे सर आपल्यासोबत बोलत होते, प्रतिक्रिया देत होते. आणि नंतर पुन्हा एकदा जर आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत. शिवाजी, आपण पाहतोय अण्वस्त्र धोक्यात आलेली आहेत आणि त्यामुळे पाकिस्तानने शरणागती पत्करलेली आहे. हे जे किरणोत्सर्ग आहेत ते रोखण्यासाठी इजिप्तचं विमान आता पाकिस्तानमध्ये दाखल झालेलं आहे. काय अधिकची माहिती या संदर्भात? सातत्यानं जगाला देखील चिंता व्यक्त केली जात होती की पाकिस्तान सारख्या देशामध्ये जो दहशतवादाने पोखरलेला आहे त्याच्याकडे अण्वस्त्रधारी देश आहे आणि या अण्वस्त्रधारी देशाकडे जर अशा पद्धतीने अण्वस्त्र इतक्या असुरक्षित असतील तर ही जगाला चिंतेची बाब आहे. त्यामुळे पाकिस्तानमधील अण्वस्त्र जे आहे ते समूळ नष्ट करण्यात यावेत ही भूमिका भारताने जगाच्या पटलावरती घेणं आता अपेक्षित आहे. म्हणजे भारताने केलेल्या हल्ल्यामध्ये जर पाकिस्तानचे अशा पद्धतीने अण्वस्त्राला जर धोका निर्माण झाला असेल तर ही चिंतेची बाब आहे जगासाठी. कारण अण्वस्त्र अशा पद्धतीने एका देशाने हल्ला केल्यानंतर त्याला इजा जर पोहोचत असेल ती अत्यंत धोक्याची बाब आहे. दुसरीकडे हे बोरॉन ते असंही होऊ शकतं की पाकिस्तान मोठी योजना तयार करत असेल आणि स्वतः बोरॉनचा साठा भारताने हल्ला केल्यानंतर त्याचा न्यूट्रॉन जी शृंखला आहे ती किरणोत्सार थांबवण्यासाठी ते साठवून ठेवत असेल. कारण पाकिस्तानवरती कुठल्याही परिस्थितीचा भरोसा आपण ठेवू शकत नाही. शस्त्रसंधीचं उल्लंघन होऊन 3 दिवस झाले. दररोज आपण पाहू शकतो की सीमेवरती आपल्याला ड्रोन पाहायला मिळतात, हल्ला केल्याची माहिती तिथले स्थानिक देतात, कुठून तरी आवाज येतो. एकंदरीत जर पाहता पाकिस्तानवरती भारत भरोसा ठेवू शकत नाही आणि सगळं काही नॉर्मलाइज आहे असं समजू शकत नाही. कारण आपल्याला 1971च्या युद्धाचा अनुभव आहे. पाकिस्तानने आपल्या विरोधामध्ये जी त्यांची गाझी बोट होती
होती ती आपल्या विरुद्ध पाठवली होती. भारताने मोठ्या शक्लेने रशियासोबत संवाद साधून ती नष्ट केली आणि 1971चं युद्ध पुढे आयएनएस विक्रांत वाचवून आपण जिंकलेलं आहे. त्यामुळे पाकिस्तानवरती भरोसा ठेवू शकत नाही. पाकिस्तान एकीकडे म्हणू शकतो की अण्वस्त्राला इजा झाली आहे आणि बोरांचा मोठ्या प्रमाणात साठा इतर देशांकडून स्वतःकडे घेऊ शकतो आणि भारतावरती हल्ला करू शकतो, किंवा त्यांच्या जर साठ्यांना अशा पद्धतीने इजा झाली असेल तर जगाने विचार करण्याची गरज आहे की पाकिस्तानचे अण्वस्त्र जे साठे आहेत ते किती धोक्यात आहेत याचा विचार, कारण ते दहशतवादाच्या हातात देखील जाऊ शकतात. त्यामुळे या सगळ्या बाबींचा देखील विचार करणं गरजेचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी शिवाजी, धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीसाठी.